राम राम. आमचं बांधणं झाली हो मॅडम. ते आमचं शेजारी बांधणं सारखाच करावं लागलाय. जमीन थोडी थोडी मक्का एक गुंठा त्याच्याकडे फिरायला लागली बांध चोकरायला लागलाय. हा हा वळण करायला लागला. मग आपण काय करू शकतो, आपण दोन प्रकारे जमिनीची मोजणी करून घेऊ शकतो. एक आपण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मध्ये करू शकतो आणि दुसरी आपण कोर्टामार्फत करू शकतो. जी की आपण कोर्टामार्फत जर केली तर ती कायमस्वरूपी हद्दी पुन्हा भेटते, नंतर तुम्हाला काही ताप होणार नाही. आणि भूमी अभिलेख मध्ये केले तर तुम्हाला उगाच कुटाने करावं लागते. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही जर कोर्टामार्फत करायची असेल तर कोर्टामार्फत करू शकता. तुम्हाला जे हे करेल, पण कोर्टामार्फत जर केली तर ती तुम्हाला कायमस्वरूपी होईल आणि नंतर तुम्हाला ताप नाही होणार. आपण कोर्टाची पायरी चढायचं गोरगरीबाला आवड लय तुमची फीस असेल. नसती फीस. हा एवढं काही ताप नसते हो. पण काय तुम्हाला त्रास नाही ना होणार, जे तुमच्या हाणामारी खरं बाबा का कसं आहे, पुन्हा पुन्हा त्याचा ताप नसावा आणि कायमचं झालं तर लय चांगली बाब झाली मॅडम. मग कायमचं त्याच्यासाठी आपण काही जास्त नाही फीस लागणार. आपण दाखल ते करण्यासाठी 5,000 रुपये फीस घेतो. बर बर. ते जी की तुम्हाला परवडती असं पण आम्ही जास्त म्हणतो. बर बर. 5,000 म्हणल्यावर काय बरं पण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीची सविस्तर माहिती सांगावी लागेल, ज्याच्या आपण पण त्याचा कायमचा बंदोबस्त होईल का? हो हो. मग चालते देतो 5,000. केस दाखल म्हणजे त्याच्याबाबत केस दाखल fix. करायची काय करावं आता, करू शिवाय काय बांधच नाही. तू सारखं बांधणं करावं नाही. लेकरा बाळाचा बायका पोराला आम्ही परेशानी येतात. आपण करू त्याच्यासाठी तुम्ही तुमची पूर्ण जमिनीची माहिती वगैरे सांगा, लिहून घेऊ. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव सांगा अगोदर. अनुराध राजाराम नागखेड, वय, वय 65 वर्ष, धंदा, धंदा शेतकरी. आणि मग तुमच्या जमीन जी आहे ती किती, त्याचा गट नंबर किती जमीन? गट नंबर जमिनीचा बघा 250. हा 250. त्याची चतुर्सीमा सांगा, म्हणजे चारी दिशेला कोण आहे तुमच्या शेजारी शेजारी चारी शेजारी चतुर्सीमा म्हणजे सूर्य उगवत होती. हा सूर्य उगवत पूर्वेला रंगनाथ सोमनाथ नागटिळ. पश्चिमेला अंकुश दिगंबर नागटिळ. दक्षिणेला नवनाथ श्रीपती जोशी. आणि उत्तरेला हे परशुराम गणपती पाटील. चार पैकी ती गट नंबर लागतील आपले. सातबाराचे गट नंबर सांगायचे. रंगनाथ सोमनाथ नागखेड यांचे गट नंबर आहे. आमच्या सगळे नंबर पण घेत आहे सगळ्यांचे गट सगळे नंबर आहे. 250 आहे. त्यांचे मला वय आणि धंदा सांगू शकतो. हो. रंगनाथ सोमनाथ नागखेड तुमचा वय काय? ही 60च्या घरात आहे की साहेब. धंदा काय आहे? शेतकरीच आहे. अंकुश नागखेड ही पोरग हो 32 वर्ष. 32 वर्ष. त्याचा अपडेट आहे बघा तिथं. काय करते ती सध्या? ती काय नाही सुशिक्षित व्याकरण शेतीच करते. शेती. नवनाथ जोशी. नवनाथ जोशी वय सांगायचं का त्याचं? वय सांगायचं. वय त्याचं 62 आहे. 62 वर्ष. शेती. परशुराम पाटील. परशुराम पाटील बी 55 वर्ष वय त्याचं. धंदा काय आहे? धंदा शेतीच. बरं ह्याला आपली काय कागदपत्र लागले पाहिजे ना? हे जे का नाही डॉक्युमेंट लागतील काहीतरी. बरं सांगा की साहेब. बरं का नाही आपली ही सगळ्या शेतकऱ्यांचे सातबारे उतारे, फेरफार, त्यांचे आधार कार्ड, पुन्हा
कुठं मोजणी केलेलं नसतं काय असलं तर ती लागत एवढे डॉक्युमेंट लागते का? त्यांचं आधार कार्ड लागतं का? आधार कार्ड नसलं तरी चालते पण 7/12 उतारे आणि फेरफार आपल्याला काढावे लागते का? बरं तर ती तुम्हाला काढून आणावी लागते. बरोबर. आम्हाला काय करते साहेब यातलं तुम्ही 10-5 ज्ञान काढा किती बरं आम्ही ठीक आहे, आपण खेड्यातली काढू, माणसं, काय अडचण नाही. कोण आणखी ही राहिलं ते राहिलं म्हणून नाही. आपलं नका बघा माय बाबा तुम्हीच माय बाबाचे आमचे आता काय बरं ठीक आहे, आपण काढू लय ताप डॉक्युमेंट, त्याचं द्यायला काही नाही. नाही. पण फीस म्हणला होता ती वकिली फीस किती असते 5,000 मागा म्हणला होता. ती आपली दाखल करण्याची फीस आहे त्यामध्ये आपण तुमचे डॉक्युमेंट काढून देऊ, सगळे काढून देऊ आणि बाकीची मॅटर चालवण्यासाठी वेगळी फीस आहे. त्याचे का नाही 15,000 रुपये आपली फीस होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोर्ट कमिशनर अपॉइंट करावं लागतंय. मग ती भूमी अभिलेख कार्यालयामध्ये का ती दाखल करावं लागते पैसे ते तुम्हाला स्वतःला करावं लागेल. बरोबर तुमच्याकडे आणि बाकीचे पैसे तुम्ही का नाही जमा करा. चालतं ठीक आहे, आपण करून घेऊ आता. तेवढं का नाही डॉक्युमेंट काढून घेतो मी तो. चालते राम 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 करा बघा तेवढं साहेब. हो ठीक, चालतं. लय चाललंय आता काय सांगतो. हो ठीक.